तुम्हाला किती दिसते आता मला माहिती नाही आहे, पण टोटल डार्कनेस. आता थोडा पाऊस कमी झाला आहे, पण आता पावसात चालवल्यामुळे ते गारवा आणि ओलं तर झालंच, त्यामुळे थंडी थोडी वाजते. नमस्कार सगळ्यांना, मी पंकज गायकवाड. हा आमचे भाऊजा अक्षय काळुंगे, हा माझा आतेभाऊ प्रथम भोसले आणि आमचे मोठे भाऊ अजय काळुंगे. तर तुम्ही आता हा सगळी लगबग पसारा बघून समजूनच जाऊ शकता की आमच्या एका नवीन जर्नीची सुरुवात होत आहे. तर आज आम्ही आता चाललो आहे आदि कैलाश आणि ओम पर्वत यात्रेसाठी. तर जोडून राहा आमच्यासोबत. आम्ही सर्वजण भाऊ आहोत आणि आता आमची जर्नी तुम्हाला खूप सारे तिथले व्ह्यूज दाखवतो आणि त्यामध्ये जे काय एक्सप्लोअर करता येईल तितकं छानपैकी तुम्हाला एक्सप्लोअर करून आम्ही दाखवतो. त्याचा तुम्ही व्हिडिओ पाहून आम्हाला प्रतिसाद द्या. मग आमच्या जर्नीला सुरुवात करतो. गणपती बाप्पा मोरया. झाला आता सगळा पसारा ते घेतला, सगळ्या बॅग्स वगैरे खाली गाडी थांबली आहे, गाडीत चाललो आहे आता. ठीक आहे, चल. गाडी आलेली आहे आमची. आता हे एवढं सगळं लगेज आहे, हे माझं रायडिंग गिअर्स. आता हे सगळं घेऊन कारमध्ये टाकायचं. झालं आता लगेज भरून सगळं बंद करून जायचं. चला बसू गाडीत, चालू करू जर्नी. इट्स CNG टाईम. गाडीत CNG भरतोय. सध्या आम्ही चाललो आहे आता मुंबईला. तर मी पुढची जर्नी सांगतो. मुंबईतून सकाळी 5 वाजता आमची ट्रेन आहे आणि ट्रेन डायरेक्टली हल्द्वानीला जाणार आहे आणि तिथून मग नंतर आम्ही बाईक रेंटेड केले आहे आणि तिथून पुढे मग आमची जर्नी चालू होणार आहे. सध्या पुण्यातच आहे आणि आता चाललो आहे मुंबईकडे. ही आमची गाडी आहे. आता इथं CNG भरायचं चालू. हा मुंबई पुणे हायवे. हॉटेल संदीपला आज जेवण करणार आणि मग वे टू मुंबई. इथे संदीप हॉटेलच्या पुढे काही गाडी अडकली आहे. फायनली आमच्या प्रयत्नानंतर ही गाडी निघलेली आहे. आता अजून एक रोटी एक्स्ट्रा जाईल का आता. झालं आहे आत्ता जेवण संदीपमध्ये. आता खूप टाईमपास झाला आमच्या पुण्यात इथं, म्हणजे मुंबईला जायच्या रूटमध्येच. पण आता तसं काय नाही आहे. आता नॉनस्टॉप आम्ही डायरेक्टली आमच्या स्टेशनवरती जाणार आहे. फायनली पोचलेलो आहे बँड्रा टर्मिनल्समध्ये. वाजलेत आता 1:45. आता 1-2-3 तास टाइमपास करायचा. कसं आहे तर ही आहे आमची ट्रेन. तर आता उद्याचा एक 24-25 तास आमचे यातच जाणार आहे. कसं वाटतंय मग तुला सोडून आम्ही सगळे चाललोय आदि कैलाशला? वाईट तर वाटतंय, पण आता मी पुढच्या महिन्यात लडाख ट्रिपला गेलं ना, मग तुम्हाला जास्त अजून वाईट वाटत. रडू नको बाळा. लडाख बिडाख काय सुद्धा नाहीये, ते फक्त स्वतःला सांत्वन देणं पुरतं आहे. पण आता जी आमची ट्रेन आत्ता जस्ट इकडून गेली, त्यामुळं निवांत चालू आहे. फक्त थोडा वेळ थांबायचं आहे, जाणार सगळं. आत्ताच आमची ट्रेन CNG भरायला गेली, येणार आहे 5 मिनिटात. वेट करतोय आम्ही त्यांचा. CNG वरची ट्रेन आहे ऑनलाईन CNG. आता वाजलेत सकाळच्या 4. बघू शकता सगळेजण लगेज घेऊन चाललोय ट्रेनमध्ये. अजून 1 तासानंतर
हलणार आहे ट्रेन. तर जागा शोधायची आणि बसायची तिथे. हा आमचा डबा तर आलेला आहे B1. अरे क्लोज दिसतोय का? ओपन आहे, ओपन आहे. फायनली 26 तासाची ट्रेन जर्नी आता आमची थोड्या वेळात संपते आहे. फायनली आम्ही आमच्या शेवटच्या ट्रेन जर्नीच्या डेस्टिनेशनमध्ये पोहोचलो आहे, लालगाव. आता इथून एक्झिट करून निघायचं हल्द्वानीकडे. चलो. आज मग आमचा डे 2. आजचं नियोजन असं आहे की आता आम्ही लाल कोवाला पोचलो आहे. इथून आता कॅब टॅक्सी करून हल्द्वानीला जाणार आणि तिथं मी आधीच प्री बुकिंग करून ठेवलेत बाईक्स आणि ते तिथून घेणार आणि धारचुलाला जाणार. तर आजपासून आमची ॲक्च्युअल रायडिंग चालू होते आणि अराऊंड 280 to 70 किलोमीटर रायडिंग आहे. तर मज्जा येईल. एक्साइटेड फॉर रायडिंग इन हिमालय. सोडलो आहे रिक्षावाल्याने. आता हे देवभूमी रायडर्स इथं आपली बाईक्स आहेत, इथून बाईक घेऊन जायचं. मिळाल्या आहेत 2 बाईक, एक क्लासिक आणि नवीन कोरीखट मटेरियल. आता इथं चालू आहे सगळं लगेच बांधणं. नंतर मग हे आपलं रायडिंग जॅकेट. आता मग जायचं जन्नतला, राईड चालू करायची. पावसाला का दाखवून गणपती बाप्पा. चल ट्रिप चालू करतो. आता इकडून डायरेक्टली धारचुला. आलोय आता पंपावरती. इथं गाडी फुल करणार. मस्तपैकी जर्नी चालू झालेली आहे. भारी भारी व्ह्यूज आहे. बुलेट पण चांगली आहे, एवढा काही इश्यू पण नाही बुलेट. नैनितालचा पण रस्ता हाच आहे. म्हणजे आम्ही नैनितालला पण हात जातो आणि आम्हाला तिकडं ह्याला धारचुलाला जायचं, तो पण हाच आहे. अराऊंड भीमताल पण पुढेच आहे. अराऊंड 280 किलोमीटर आज ट्रॅव्हल करायचं आहे. टाईम दाखवते 8 तास. मग स्टॉप धरून जरी आपण 10 तास धरलं तर मग पोचेल. मग संध्याकाळी एक आता वाजलेत 9 अराऊंड 9-10 पोचेल. यूथ चालू झालेले आहे. आता पुढचा पूर्ण आठवडा हेच व्ह्यू आहे. मस्तपैकी आपली बाईक आणि वेगवेगळ्या भारी भारी व्हॅली. दिवसातील पहिला पूल, या जर्नीतला पण पहिला पूल भीमताल शहर. मज्जा तर खूप येणार आहे. ही तर आता फक्त सुरुवातच आहे.
एक नंबर व्ह्यू. काय टर्न आहे रे. दार्चुला पिक्चर काय म्हणजे चाललंय तरी बरोबर. इकडं मागं ना एक नदीचा खूप भारी व्ह्यू आहे. आता ते गोपुरातनं दिसत नाहीये पण एक नंबर व्ह्यू आहे तिथे पूर्ण. आता सध्या आम्ही एका डोंगराच्या टॉपला आलो. इथून दिसत असं आहे वाला व्ह्यू. आय डोंट नो किती दिसतंय गोपुरातला पण हा व्ह्यू. आता चांगला सध्या भिंताल गावामध्ये आहे. पुढे पेट्रोल पंप दिसतोय. पेट्रोल अजून एकदा भरून घेतो. रिस्कच घ्यायची नाही आहे कुठं पेट्रोल संपलं हे झालं तर भरूनच घेतो इथं. थोडीच करते भरून घेतो. भिंताल खूप मोठा आहे. अराउंड मी 1-1.5 किलोमीटर असंच सराउंडिंग कडून चाललो याच्या. अजून ते संपलं नाही आहे आणि नंतर असंच फिरून त्याला तिकडून तिकडे जाणार आहे. मोठा आहे भिंताल. तिकडून असा व्ह्यू आहे भिंतालचा. बाईक असण्याचा फायदा निवांत 4 व्हीलर ट्रॅफिकमध्ये थांबणार, आपण कडेनं जाऊ देणार आणि पोलीस पण काय म्हणणार नाही. भिंतालचा व्ह्यू पण मज्जा येते बाईक चालवायला. स्पिटी राईडची आठवण आली मला. त्यावेळेस पण असंच होतं. म्हणजे आम्ही त्यावेळेस ना मेन हायवे सोडून एक दुसऱ्या रस्त्याने गेलो होतो गावागावातून. तर त्यावेळेस पण असंच नारळ रोड्स होतं. चालवायला मजा येते. ते ट्रॅफिक नाही काय नाही फक्त पुढं आणि मागं आपणच. भारी वाटते. व्ह्यू तर इतके भारी आहेत. इथंच एवढा आहे तर अजून इथून मला एक अराउंड 200 किलोमीटर पुढे जायचं आहे. छोटासा पूल आणि सध्या नाही आहे. सध्या बर्फ हळूहळू वितळतो ना. थोड्या दिवसात चालू होईल पाणी इथं वाढलं. किती भारी व्हॅली. पंधरा किलोमीटर नंतर पंप. सध्या ढग आलेत ना त्यामुळे ऊन नाही आणि थंडी एकदमच सडनली वाढली. अराउंड आपल्या इकडं थंडीमध्ये जसं दुपारी वाजतं ना सध्या आता तसं मला इथं वाजत आहे. आणि आत्ता तर टाइम झालाय फक्त 11:30. झाडं एवढी घनदाट आहेत. फक्त आत्ता 12 वाजले आणि एवढा अंधार दिसतो. थंडी तर आता तर आमची आतापासूनच आमचं हालत व्हायला चालू झाले. पण व्ह्यू एक नंबर. नादच करायचा नाही. एक छोट्या ब्रेकसाठी थांबलोय. अराउंड 70-80 किलोमीटर झाले आमचं ट्रॅव्हल करून. इथे थांबलोय. इथे सध्या असा व्ह्यू आहे. थोड्या वेळ इथे एक थांबून मग अजून पुढे जाणार. अजून इथून एक 5 किलोमीटर वरती पंप आहे.
तर लगेच पंपात मी पेट्रोल भरूनच घेणार आहे आणि नंतर जसं जसं जाईल तरी आम्ही 5 लिटरचा कॅन आधीच भरून घेतला आहे. ते आता आम्हाला जरा फायद्याचं झालं. अजून एकदा पेट्रोल फिलअप, नंतर टेन्शन नको. इथं 220 पेट्रोल दिलं. थोडा एक छोटासा ब्रेक घेतला, चाललो आता. एक अराउंड 1.5-2 तासानंतर आत्ता ऊन आलेलं आहे. बरं वाटतं आता थोडं. आणि असा व्ह्यू एकदमच जंगल वाढलं. पूर्ण आय थिंक डोंगराच्या पूर्ण बॉटमला आलं. इथून पण व्ह्यू, जंगल, झाडी, उतरणं किती शार्प. एकदमच स्टिक चढा यार. इकडे असं व्ह्यू. जरा डेंजरच चढाई आहे. हे असं दिसतंय, हे असं झिकझॅक पूर्ण वरपर्यंत जायचं आता आम्हाला. इथे वातावरणात एकदमच इतका बदल होतो. आता मधूनच ऊन होतं तर आता पाऊसच चालू झाला आणि मोठा पाऊस चालू झाला इथे एकदमच. भयंकर पाऊस. स्ट्रगल. बॅग निघलात वरनं, अजून इथं पालावर थांबलो आम्ही सगळे. इथं सगळं सामान आहे मध्ये आम्ही, आणि पाऊस. हे दोघं इथं एवढी मेहनत करत आहे. बॅग बांधत आहेत. फर्स्ट टाइम 3 वेळा बॅग बांधतो एका दिवसामध्ये आम्ही. कसा हिमालय बेकार चालू आहे. शेवटी आमच्याकडे काहीच ऑप्शन राहिलेलं नाही. आम्ही तसंच पावसात कॅरी ऑन करतोय, कारण की आम्हाला पोहोचायचं पण आहे आणि आम्ही सेफ लोकेशनला पण नाही आहे. आणि हे पुढं बघताय का तुम्ही, पुढं काही सुद्धा पाऊस नाही आहे. नशीब एवढं खराब आहे, जिथं आम्ही आता सध्या लोकेशनला आहे तिथंच पाऊस पडला, बाकी कुठे सुद्धा नाही आहे. हो, आता मला माहित नाही किती दिवसात असेल. थोडं ब्लर झालं असेल. ते पाऊस चालू आहे, कॅरी ऑन करतो. हिमालयानं खरं रूप दाखवलं आज. कसली येते ती बघितलं का? बघू शकता तुम्ही, तिकडे पूर्ण मोकळं आहे आणि आम्ही जिथं आहे तिथंच तेवढं काळे ढग आहे. धो पाऊस पडतो. हिमालयात डायरेक्टली तामिनी घाटात आल्या का तो वाटायला लागलं. हा, तिथे आत्ता पेट्रोल टॉपअप केलं आणि 2 बॉटल पण भरून घेतल्या. आता चाललोय अजून धारचुलाकडे. आता पाऊस पूर्ण बंद झालेला आहे, पण गरवा आहे आम्ही ते ओलं झाल्यामुळं. ठीक आहे. छोटंसं एक मंदिर हनुमानजीचं, आणि पुढे पूर्ण क्लिअर झालेलं आहे वातावरण, त्यामुळे जरा आता बरं वाटतंय. आधी एका दिवसातच सगळं बघितलं, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा.
पर्वत, 226, 225 गुंजी हे सगळे ठिकाण आपले आहेत. आपल्याला इथंच जायचं. एक छोटासा ब्रिज. इथला आता पुढचा रस्ता बघितला तर समजून येईल की इथं काही सुद्धा पाऊस नाहीये. पण आम्ही आत्ता जिथून आलोय ना, इतका मोठा पाऊस पडलाय तिथं. आणि असा एक व्ह्यू आहे आत्ता. हे दिसतंय का गढूळ पाणी? हे आत्ता ज्या पडलेल्या पावसामुळे पूर्ण एक गढूळ पाणी झालेलं आहे. आणि हे स्वच्छ पाणी तिथे स्वच्छ आहे, तिथे गढूळ आहे. आणि ते नंतर मिसळून पुढे जातं. नदीचं नाव मला सध्या माहीत नाही आहे, पण मी बघून सांगतो नदीचं नाव. असेच इथं राफ्टिंगची पण सुविधा आहे, पण इकडून कुठेतरी वर जावं लागतं. फायनली 5 तासानंतर सूर्यदेवताचं दर्शन झालेलं आहे. आणि पुढे व्ह्यू बघू शकता तुम्ही. इतका भारी व्ह्यू आहे ना, एक नंबर दिसतो. खूप मोठा डोंगर आहे बरं का. गोप्रोत तेवढा मोठा नाही दिसणार, पण ॲक्च्युअली मध्ये खूप मोठा आहे हा डोंगर. आणि इथून असा पुढं व्ह्यू एक नंबर व्ह्यू आहे. वरतीच आहे. एवढं पावसात भिजून येणं एक नंबर. पूर्ण म्हणजे जेवढा आम्हाला त्रास झाला होता ना, तो सगळा गेला. एवढं म्हणजे आता एनर्जी आली अंगात अजून. तर आता एक छोटासा चहाचा ब्रेक घ्यायचं ठरलं आहे. एवढ्या सगळ्या काय अडथळ्यानंतर शेवटी मॅगी आणि पराठा. आणि याची चव पण चांगली आहे. कसा आहे पराठा? आलूचा पराठा. तर आता पराठा खाऊन मॅगी खाऊन अजून एक 112 किलोमीटर राहिले ते करणार आता. सकाळी गाडी इतकी स्वच्छ होती, तर आत्ता धुळीमुळं दिसते काय एवढं घाण झाली ना गाडी. आणि मी तर आत्तापर्यंत सगळ्यात म्हणजे असं खूप ही माझ्यापर्यंत आत्ता सगळ्यात जास्त टफ राईड होती आत्तापर्यंत जेवढा मी केलं ना. हा माझा फक्त 150 किलोमीटरचा पॅच होता, पण हा इतका टफ होता भारी. पण याचे व्ह्यू आणि आपण ज्या ठिकाणी चाललोय ना त्याच्या पुढे काहीच नाही. ना आत्ता पण इथं छान मॅगी खाल्ली ना, भारी वाटायला लागले. आता थोडी एनर्जी आली. अजून 110 किलोमीटर राहिले ते आता करणार. मग आमचं ETA आहे संध्याकाळी 8पर्यंत पोहोचेल. थोडी होईल प्रॉब्लेम रात्री, पण पोहोचेल. ठीक चल. ठीक आहे. इथं नाश्ता करून झाला जोशी भोजनालयमध्ये. एक नंबर होता नाश्ता. आता आलायचं धारचुलाकडे. 112 का 120 किलोमीटर आहे. आणि असाच रस्ता आहे म्हणत आहेत, त्यामुळे करेल लवकर कवर. इकडे असा व्ह्यू. इथे आत्ता अजून 160 रुपयाचं पेट्रोल टाकलं. आता फुल आहे. इथून अजून एक 190 किलोमीटर आहे. म्हणजे अराऊंड एक गाडीतले 4 लिटरपर्यंत कमी होईल. आणि आमच्याकडे अराऊंड 7 लिटर आहे एक्स्ट्राचं. आणि धारचुला टाकलं तर टाकीतून किती जास्त संपलं. आमची ट्रिप टाकी म्हणजे पूर्ण ट्रिपच आमची संपेल. हे लेफ्ट हा पूर्ण पित्तुरागड आहे. इतका मोठा हा जिल्हाच आहे. आणि हे आम्ही तिकडे धारचुला चाललो आहे आधी कैलास, हे सगळं या जिल्ह्याच्या अंडरमध्ये येतं. पित्तुरगड खूप मोठं गाव आहे. आणि हे असंच नाही आहे गाव, हे गाव पूर्ण एका डोंगरावरती बसलं आहे. असं व्हॅलीमध्ये पण नाही आहे. फायनली पित्तुरागड गावाला पूर्ण मागं सोडलं आहे. आणि आता कंप्लीट धारचुला रस्त्याला मिसळलं आहे.
गुंजी 155, दार्चुला 84, मुन्सी अरे 84, म्हणजे अजून एक 2 तास लागतील दार्चुलाला जायला. आणि आता वाजले 7, म्हणजे 9 पर्यंत पोचतोय आम्ही बरोबर. आता तर कंप्लीट अंधार झालाय. आता अंधारात चाललोय. अजून एक 50 ते 60 किलोमीटर आय थिंक दार्चुला राहिला आहे. आणि इकडे असा व्ह्यू. तरी पुढून गाड्या येत नाहीत म्हणून एक प्लस पॉईंट असा आहे की पुढून लाईट्स वगैरे काय येत नाही, म्हणजे निवांतच जायचं आहे. त्यामुळं असं नाईट राईड करताना काय एवढा इश्यू येत नाही आहे. पण पुढून एखादी गाडी येणार सारखं 4 वेळा, त्यावेळी जरा प्रॉब्लेम होतो. पण आता निवांत आहे. निवांत स्लोली आपलं 40चं स्पीड मेंटेन करून गेलं ना, काय एवढा इश्यू येत नाही. एवढं काय मूडमध्ये दिसत नाही आमची परीक्षा घ्यायला थांबायचा. अजून मोठा पाऊस चालू झाला आहे आणि फक्त 50 किलोमीटर राहिलेत. आणि काय ठीक आहे, आता बघू येतं कुठं थोडं थांबता येते का, तिथं जाऊन थांबणार आणि मग पुढे जाणार. इथे एक गाव दिसत होतं, त्या गावापर्यंत जाणार. आता पाऊस संपलाय, थोडा कमी झालाय. मग अजून जाईल, हळूहळू जाणार आहे. थोडं येतोच पाऊस, काय करू शकत नाही पोचलं का खूप अवघड आहे. त्यामुळे हळूहळू जातो. कारण की आम्ही तिथे त्यांना फोन लावला होता, ते म्हणाले की तिथे काही सुद्धा पाऊस नाही आहे. मग हा पाऊस कुठं तरी इथून 10 किलोमीटरवरतीच पाऊस आहे. ते तेवढं क्रॉस केलं का काही टेन्शन नाही. तुम्हाला किती दिसते आता मला माहिती नाही आहे, पण टोटल डार्कनेस. आता थोडा पाऊस कमी झाला आहे, पण आता पावसात चालवल्यामुळे ते गारवा आणि ओलं तर झालंच, त्यामुळे थंडी थोडी वाटते. आणि अजून एक आहे दिसतं, 1-2 तास असंच जायचं आहे, मग डेस्टिनेशनला पोहोचेल. खूप जमलोय, पण काय करणार. थोडा खूपच असा रिस्की रस्ता चालू झाला आहे. इकडे पूर्ण हे दरी आणि इकडं असं मडी रोड झाला आहे पूर्ण पावसामुळे. तर त्यामुळे इथं थोडं खूप हळू सावधानीने चालवावं लागणार आहे. हे दिसते का, हे असं पॅच तुटलेत. तर त्या तिथं पुढे काही लोक आहेत चाललेत, त्यांना कॅचअप करून त्यांच्याबरोबर पुढे जाणार. गुंजी 119, दार्चुला 48, दार्चुला अजून 48, म्हणजे तेच अराउंड 1.25 तास लागेल. काही ते ओगला नाव आहे गावात. दार्चुला आता फक्त धुक्यांचीच कमी होती, आता ते धुकं पण आले. सगळं अवघड झालं. हा गेलं, बरं झालं. शेवटचे 10 किलोमीटर राहिलेत आणि त्यात अजून आले ऑफ रोड. अरे पोहोचलोय दार्चुलामध्ये. आता इथे होमस्टे शोधतोय, इथं आहे काय माहिती. लोकेशन टाकलंय, पण सगळं ओलं असल्यामुळं लगेच चेक पण करता येत नाही. पोहोचलो होमस्टेमध्ये. पावली गाडी पार्किंगला.